ऑक्सिजन पार्क कुठे आहे? सरळ 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 जायचं, राईट. ओके ओके. हां हां. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत उरण तालुक्यातील एक प्रसिद्ध ठिकाण पाहण्यासाठी आणि ते आहे कोमलादेवी ऑक्सिजन पार्क सार्डे. आज रविवार आहे, दुपारचे 12 वाजलेत, पण आपण थोडं लेट झालो यायला, पण सकाळी पण खूप पर्यटक इथे आले होते आणि आता 12 वाजले तरी आपण बघू शकता मोठ्या प्रमाणावर इथे पर्यटक आलेले आहेत. हे पर्यटक आजूबाजूच्या गावातले आहेत, म्हणजे आमच्याच भागातले, पूर्व विभागातले, तसेच बाहेरची पर्यटक मोठ्या प्रमाणावर इथे पावसाळ्यात भेट द्यायला येत असतात आणि येथील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद हा घेत असतात. आणि जे या ग्रामस्थांनी आणि सार्डे विकास मंच यांनी जे इथे काम केलेलं आहे ते खूप वाखाणण्याजोगं, म्हणजे एक चांगलं कार्य इथे केलेलं आहे. आणि आपल्या भागातील जे पर्यटक जे असे दूरला जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी खूप खूप चांगली सोय केलेली आहे. आणि इथं स्वच्छताही एकदम स्वच्छताही आपल्याला पाहायला मिळते आणि खूप सुंदर असा हिरवाईने नटलेला एक हे भाग आहे हा. आणि त्याचं खरंच एक चांगल्या पर्यटन स्थळामध्ये रूपांतर इथे केलेलं आहे, जेणेकरून आपल्याला जवळच्या जवळ, उरण तालुक्यातील लोकांना जवळच्या जवळ असं एक दिवसाची पिकनिक, वन डे पिकनिक आपल्याला इथे नक्की करता येईल. लहान मुलं परिवार यांच्याबरोबर आपण या स्पॉटला नक्की भेट देऊ शकताय. खूप सुंदर. आणि येण्यासाठी आपण डायरेक्ट बाईकनी डायरेक्ट आपण गडाच्या हा जो भाग आहे याच्या पायथ्याशी येऊ शकतोय आणि तिथून थोडं अंतर चाललो की आपल्याला हा डॅम आपल्या नजरेस पडतो. आणि डॅमचं सौंदर्य आपण शब्दात सांगू शकत नाही, कारण चारी बाजूनी डोंगर रांगांनी, या सह्याद्रीच्या डोंगर रांगा आहेत, यांनी या डॅमला विळखा घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा डॅम आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. सकाळपासून पावसाळी वातावरण होतं, पण आता थोडासा पाऊस कमी झालेला आहे आणि त्यामुळे पर्यटकांचा आनंद खरंच आणि इथं आपण मुलंही बघू शकताय उंचावरून पूर्णपणे वॉटरफॉलचा आनंद घेताना आपल्याला पर्यटक दिसत आहेत. बरोबर. मित्रांनो, उरण तालुक्याला निसर्गाने एवढं भरभरून दिलेलं आहे, फक्त आपल्याला त्याचं संवर्धन आणि त्याची जोपासना करता आली पाहिजे.
कारण उरण तालुक्याच्या प्रत्येक स्पॉट आपण बघू शकतोय, असे प्रत्येक गावात वेगवेगळे स्पॉट आपल्याला इथे पर्यटन स्थळ नजरेत येतात. एक पर्यटन तालुका म्हणून या उरण तालुक्याची ओळख आहे. आणि जसं जसं दुपारी होत जाईल तसे मोठ्या प्रमाणावर पर्यटक हे इथं येत असतात. आता सुद्धा आपण बघू शकता डोंगर, कारण चारी बाजूने, डोंगराच्या चारी बाजूने आपल्याला पर्यटक हे या ठिकाणी येताना दिसत आहेत. मग याच्यावरून आपण अंदाज करू शकता किती मोठ्या प्रमाणावर पर्यटक इथे येतात. आणि या सौंदर्याचा आस्वाद हा घेत असतात. पांडी आम्ही रायगडकर आम्ही रायगडकर. या गावांचं पाणी बघा, सामाना घेऊन घेणार. बोल बोल बोल, आपल्या चॅनल वर याच्यावर घेणार आम्ही बिलकुल कर आणि या डॅमच्या आजूबाजू फिरताना आपल्याला एक वेगळी अशी, म्हणजे वेगळी अशी फिलिंग येते. ट्रॅकिंग इथं आपण ट्रॅकिंगला सुद्धा बरेच लोक येत असतात. कारण आपण हे डोंगर रांगा बघू शकतोय, कडे बघू शकतोय आणि चढायला पायऱ्या पण इथे केलेल्या आहेत. एक वेगळी अशी अनुभूती इथे आपल्याला येते. या आपण पायऱ्या बघू शकताय, या डॅमच्या वरती जाणाऱ्या पायऱ्या आहेत. एक आपल्याला गड चढल्याचा अनुभव इथे येतो. काय कुठं आता चाललास वरती? वरून उडी मारायला? अरे वा, शाबास, जा जा. आणि या ठिकाणावरून या डॅमचं आपण एक विलोभनीय दृश्य आपल्या नजरेस पडतं. ही मुलं आपण बघताय त्याच ठिकाणावरून डोंगर चढतायत आणि तिथून ते खूप उंच हाईटवर जातात आणि त्या ठिकाणावरून ते या डॅम मध्ये आपल्याला उडी मारताना दिसतात बघा. एक वेगळा आनंद त्यांना यापासून आपल्याला मिळतो. खूप उंचावरून उडी मारतात ते. खूप सुंदर म्हणजे आपल्या भागातील मुलांना, या उरण तालुक्यातील एक लहान मुलांना पण त्यांचा स्केल इथे आपल्याला दाखवतानाही मुलं दिसत आहेत. आणि खूप सुंदर वातावरण आहे इथलं. हे आपण डोंगर माथ्यावरून आलेले झरे बघू शकतोय. हे झरे उंच डोंगर रांगावरून या डॅम मध्ये येतात. त्यामुळं या डॅमचं पाणी नेहमी स्वच्छ असतं, कारण पाणी हे सारखं चेंज होत असतं. आणि त्यामुळं या डॅमचं सौंदर्य अजून खुललेलं आपल्याला इथं नजरेस पडतं. आपण थोडं खाली उतरू. मित्रांनो, 8 ते 10 वर्षापूर्वी या ठिकाणी असं काहीच नव्हतं, परंतु येथील
खरं ग्रामस्थांनी आणि या चारडे विकास मंच या संस्थेने खरंच एक सुंदर असं पर्यटन स्थळ इथे बनवलेलं आहे. ए फुला फुला ए फुला फुला कला आणलीस मित्रांनो. हे बघा आता फुलं फॉलो करा सबस्क्राईब करा. आपण चारी बाजूला बघू शकताय पूर्ण या डोंगर रांगा पूर्ण पर्यटकांनी भरलेल्या आहेत. या डॅमवर पाण्याचा मनमुराद आनंद घेतल्यानंतर सर्व पर्यटक हे आपण जे आणलेलं खाण्याच्या वस्तू ते खाण्यासाठी वेगवेगळ्या स्पॉटवर जात आहेत. पर्यटकांना एकच विनंती आहे की जाताना फक्त आपण आपल्याबरोबर आणलेला सर्व कचरा असेल किंवा बॉटल्स असतील त्या इथेच न टाकता त्या आपण घेऊन जायच्या आणि आपल्या गावाच्या ज्या वेशीवर जे डस्टबिन आहेत त्याच्यामध्ये टाकायचं आहे. विनम्र असं एक निवेदन आहे सर्व ग्रामस्थ. कारण हे आपलं हे स्थळ हे आपलं आहे, आपल्या पूर्व विभागातलं एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. हा ही आता यांनी ही मुलं आहेत यांनी पकडून आणले डायरेक्ट रेडीमेड आणलेलं आहे. डायरेक्ट रेडीमेड पार्टी. आंघोळ विंघोळ केलेली दिसत नाही यांनी. पकडो बिकडो आणलेले आहेत रेडीमेड. नाही काय भेटू आपण. मी पांडियातच आहे. चॅनलचं नाव आहे. आता आपण इथे बघू शकताय जसजशी दुपारी वाढत जाते तसे पर्यटक हे मोठ्या प्रमाणावर इथे यायला सुरुवात झालेली आहे. आता सध्या तर हा डॅम पूर्ण ओव्हरफ्लो झालेला आहे. एवढे पर्यटक आपण जिथं नजर आपली जाईल तिथपर्यंत हे पर्यटक आपल्याला नजरेस पडतात आणि मनमुराद आनंद हा घेताना दिसत आहेत. आपण या डोंगर रांगांच्या वरूनही बघू शकताय पूर्ण पर्यटक हे येताना म्हणजे चारी बाजूनी. कारण या डॅमला येण्यासाठी चारी बाजूनी मार्ग असल्यामुळे प्रत्येक पर्वत रांगांवरून माणसंही आपल्याला येताना दिसत आहेत आणि या सौंदर्याचा आस्वाद ही घेताना आपल्याला दिसत आहेत. आणि एक पिकनिक वन डे पिकनिक साजरी करताना इथे आपल्याला नजरेस पडत आहेत. एक वेगळा अनुभव या आपल्या उरण तालुक्यामध्ये